लाडकी बहीण योजनेमध्ये अशा भरपूर लाडक्या बहिणी आहे की ज्यांचे हप्ते बंद झालेले आहे। तर यामागचे जे कारण असेल हे संपूर्ण लाडक्या बहिणींनी समजून घ्या आणि थोडक्यात हा व्हिडिओ संपूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला जर हप्ता आलेला नसेल तर तुमचे संपूर्ण जे डाऊट्स आहे हे क्लिअर होऊन जाणार। तर बघा कोणत्या लाडक्या बहिणीचे हप्ते बंद झालेले आहे आणि यामध्ये मुख्यमंत्री साहेब यांनी काय म्हटलेलं आहे बघू शकता। राज्यातील कुठल्याही पात्र लाडक्या बहिणीला योजनेतून वगळलेले नाही आहे, म्हणजे ज्याही लाडक्या बहिणी पात्र आहे त्या लाडक्या बहिणींना हप्ते सुरूच आहे। डेटाबेसनुसार आणि निकषात न बसणाऱ्या ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, अशा प्रकारे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलेलं आहे। तर यामागचं कारण समजून घ्या। बघा यामध्ये तुम्ही जर बघितलं असेल किंवा तुम्ही जवळच्या जे ऑफिस असेल महिला व बाल विकास तिथे जाऊन सुद्धा तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर देऊन माहिती चेक करू शकता। आणि यामध्ये ज्याही महिला आहे, समजा ज्या महिलांचे हस्बंड म्हणजे पती हे जर ITR भरत असेल तर त्या लाडक्या बहिणींचे सुद्धा हप्ते बंद झालेले आहे। आता ITR भरणे म्हणजे, कारण तुम्हाला जर लोन पाहिजे असेल, घर बांधतो म्हटलं, गाडी घेतो म्हटलं, कोणतेही लोन घेतो म्हटलं तर ITR भरणं हे कंपल्सरी आहे। त्यामुळे अशा भरपूर लाडक्या बहिणी आहेत की ज्यांचे उत्पन्न कमी आहे परंतु त्यांच्या पतीने ITR फिल केलेला आहे, म्हणजे इन्कम टॅक्स भरत आहे। आणि इन्कम टॅक्स कशासाठी भरत आहे तर लोन मिळण्यासाठी। आणि ते ऑलरेडी जो GR आलेला होता त्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं की जेही महिला आहे किंवा त्यांच्या कुटुंबामध्ये जर कोणी ITR भरत असेल तर त्या महिलांचे हप्ते बंद होणार। तर शासनाने जेव्हा आपल्याला KYC करायला लावली तेव्हा पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड मागितले होते आणि ते आधार कार्ड मागितलेल्या असल्यामुळे त्यांच्या डाटानुसार आपण ITR मध्ये दिसलेलो आहे की आपण इन्कम टॅक्स भरतोय, तर इन्कम टॅक्स भरतो। त्यामुळे अशा लाडक्या बहिणी आहे की त्यांचे हप्ते बंद झालेले आहे। कोणाच्या नावाने 4 व्हीलर दिसली असेल तर त्यांचे हप्ते बंद करण्यात आलेले आहे। अशा प्रकारे संपूर्ण माहिती गोळा करून शासनाने अशा संपूर्ण लाडक्या बहिणींचे हप्ते हे मार्च महिन्यापासून बंद केलेले आहे। तर यामध्ये अदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे की थोडक्यात ही स्थगिती देण्यात आलेली आहे। कारण अदिती तटकरे यांनी काय सांगितलं बघू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून कोणालाही म्हणजे कोणाचेही अर्ज बाद करण्यात आलेले नाही आहे। केवळ वयाचे व उत्पन्नाचे निकष पूर्ण न करणे, नावावर वाहन नोंदणी असणे, शासनाच्या इतर योजनांचा लाभ घेणे किंवा मुदतीत KYC न करणे या कारणांमुळे काही अर्जदारांचा लाभ सध्या स्थगित करण्यात आलेला आहे। तर अदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे की स्थगित करण्यात आलेला आहे। तर होऊ शकते यामध्ये जर काही बदल करण्यात आला, कारण भरपूर ठिकाणावरून लाडक्या बहिणी ऑफिसला जात आहे महिला व बाल विकास, तर त्यामुळे आता यामध्ये शासन काय निर्णय घेते यामध्ये संपूर्ण माहिती परत चेक करणार का? कारण की मुख्यमंत्री साहेब यांनी सांगितलेले आहे की हप्ते बंद करण्यात आलेले आहे, अदिती तटकरे म्हणते की स्थगित करण्यात आलेले आहे। तर यामध्ये आता नेमकी अपडेट काय येणार ही संपूर्ण आता शासनावर डिपेंड आहे। तर लवकरच याबद्दलची माहिती यायला पाहिजे की लाडक्या बहिणींना हप्ते सुरू होणार किंवा नाही। आणि ज्यांनाही मार्च आणि एप्रिल हे हप्ते आलेले नाही आहे परंतु त्यांची जर KYC झालेली आहे तर तुमचे हप्ते हे बंद झालेले आहे हे समजून घ्या। तुम्ही कोणत्या जेही नियम आले होते त्या नियमात बसत नाही हे चेक करा। जसं की आम्ही ITR भरतोय, आम्ही लोन मिळण्यासाठी ITR भरतो, कारण की बँकेत गेल्यानंतर डायरेक्टली लोन मिळत नाही। ते म्हणतात की तुम्ही ITR भरला का, म्हणजे आमचा छोटा जरी बिझनेस असेल आणि जर आम्ही ITR भरत असेल तरीसुद्धा लाडकी बहीण योजना ही बंद करण्यात आलेली आहे। तुमच्यासोबत सुद्धा असं होऊ शकते। तुमच्याकडे 4 व्हीलर असेल परंतु ती 4 व्हीलर जरी तुम्ही तुमचं पोट भागवण्यासाठी वापरत असाल तरीसुद्धा ती 4 व्हीलर पकडलेली असेल आणि तुमचा हप्ता त्यामुळे सुद्धा बंद झालेला असेल। तर ही संपूर्ण कारण आहे की ज्याही लाडक्या बहिणींचे हप्ते हे थांबलेले आहे। तर लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्हाला जर काही अडचण असेल तुम्ही जवळच्या ऑफिसला जा, आपला आधार कार्ड क्रमांक घेऊन, त्यामध्ये तुम्हाला A to Z माहिती त्या ऑफिसमधून मिळून जाणार। आणि लाडकी बहीण योजनेमध्ये जी आता पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।